हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 8 प्रोग्राम टू इम्प्लिमेंट फ्रेंड फंक्शन. ओके, सो फ्रेंड फंक्शन आपण बघितलं आहे आपल्या थेअरी पार्टमध्ये. ओके, आपण एक क्विक रिकॅप बघूया. फ्रेंड फंक्शन म्हणजे काय ते. ओके, फ्रेंड फंक्शन ऑफ अ क्लास इज डिफाइंड आउटसाइड दॅट क्लास scope, but it has the right to access all private and protected members of the class. Even though the prototypes for friend function appear in the class definition, friends are not member function. Friend keyword is used to declare a function as a friend of class. ओके, सो फ्रेंड फंक्शनचा तुम्हाला एक थेरोटिकल बॅकग्राऊंड सांगते. फ्रेंड फंक्शनला आपण काय करतो तर एक क्लासमध्ये एक फंक्शन आपण लिहितो आणि त्या फंक्शनच्या पुढे फ्रेंड हा कीवर्ड यूज करतो. ओके, सो फ्रेंड हा कीवर्ड यूज केल्यानंतर तो जो काही पर्टिक्युलर फंक्शन आहे इट बिकम्स द फ्रेंड ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास. दॅट मीन्स it can access private and protected members of that class. For example, consider your smartphone. Okay, so you are the private users of that particular smartphone and your members are protected members. Okay, so suppose you given an access to your particular friend. Okay, so he knows all the password of your phone, so that he can access your phone. So that in the similar way the friend function works in our class. That is, फ्रेंड फंक्शन हे काय असतं तर तुमच्या पर्टिक्युलर क्लासचं काय असणार आहे फंक्शन असतं जे तुमच्या क्लासच्या मध्ये काय केलेलं असतं त्याचं डिक्लेरेशन केलेलं असतं किंवा डेफिनेशन केलेली असते. पण ती जर डिक्लेरेशन तुम्ही जरी केलं असेल तरी तो त्या पर्टिक्युलर क्लासचा काय असतो मेंबर फंक्शन नसतं. फॉर एक्झाम्पल जरी कन्सिडर करा जनरल लाईफमध्ये तुमचे जे फ्रेंड्स आहेत ते त्यांना तुमचा सगळा प्रायव्हेट डेटा किंवा तुमचा मोबाईलचा जो डेटा आहे किंवा तुमच्या लाईफमध्ये काय असतं तुमच्या प्रायव्हेट डेटाला त्यांना ॲक्सेस असतो बट दे आर नॉट युअर फॅमिली मेंबर्स. इन द सेम मॅनर फ्रेंड फंक्शन वर्क्स म्हणजे तो काय करू शकतो क्लासचा प्रायव्हेट डेटा किंवा क्लासचा जो काही प्रोटेक्टेड डेटा आहे तो काय करू शकतो ॲक्सेस करू शकतो पण तो क्लासचा मेंबर नसतो. दो इट इज डिफाइंड इन द क्लास बट इट इज नॉट अ मेंबर फंक्शन. ओके, सो सिंटॅक्स बघूया. डिक्लेअरिंग अ फ्रेंड फंक्शन सिंटॅक्स पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागणार क्लास. ओके, अगेन हे काय क्लासचे रिलेटेड आहे. सो आपल्याला काय लावावं लागणार क्लासचा कोड लिहावा लागणार. सो इथे आपण काय वापरतोय क्लास कीवर्ड वापरतोय. देन क्लास नेम तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे ते. ओके, देन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट. नंतर बघा इथे म्हटलं अदर मेंबर्स डिक्लेरेशन म्हणजे जे काय अदर तुमचा मेंबर फंक्शन असेल किंवा मेंबर व्हेरिएबल असेल तर तुम्ही इथे काय करणार डिक्लेअर करणार. देन पब्लिक सेक्शनमध्ये म्हणजे यू हॅव टू डिक्लेअर युअर फ्रेंड ॲज अ पब्लिक सेक्शन. ओके, सो पब्लिक सेक्शनमध्ये तुम्ही काय करणार एक फंक्शन आहे त्याला आपण काय करतो फ्रेंड फंक्शन म्हणून काय करतो डिक्लेअर करतो. सो फॉर दॅट यू हॅव टू यूज अ कीवर्ड दॅट इज कॉल्ड ॲज फ्रेंड. ओके, सो फ्रेंड फंक्शनसाठी आपण बनवण्यासाठी आपण फ्रेंड हा कीवर्ड वापरला आहे. ओके, त्याच्यानंतर रिटर्न टाईप म्हणजे आयदर इट इज वॉइड, आयदर इट इज इंटिजर, आयदर इट इज फ्लोट डिपेंडिंग अपॉन युजर. जो काही रिटर्न टाईप असेल वॉइड, इंटिजर, फ्लोट तो तुम्ही इथे लिहिणार आहात. देन फ्रेंड फंक्शन नेम. ओके, त्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर फंक्शन जे फंक्शनला तुम्हाला फ्रेंड बनवायचं आहे त्या फ्रेंड फंक्शनचं नाव तिथे तुम्हाला लिहायचं आहे. देन इन ब्रॅकेट लिस्ट ऑफ पॅरामीटर्स. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जे काय अजून काही डिक्लेअर करायचं असेल पब्लिक सेक्शनमध्ये तुम्ही तिथे डिक्लेअर करू शकता. देन आपल्याला काय करायचं आहे क्लास क्लोज करायचं आहे. सो इथे बघा इथे आपण फक्त काय केलं आहे वी हॅव ओनली डिक्लेअर्ड फंक्शन. ओके, सो आपण काय केलं आहे फक्त डिक्लेअर केलं आहे. इथे आपण डेफिनेशन दिलेली नाही आहे. सो इथे माझा क्लास स्कोप आहे तो काय होतो आहे क्लोज होतो आहे. सो या क्लासच्या आउटसाईड जर तुम्हाला ते काय करायचं आहे फ्रेंड फंक्शन डिफाईन करायचं आहे. आपण प्रिव्हियस प्रॅक्टिकल्समध्ये बघितलं आहे वेनेवर वी वॉन्ट टू डिफाईन एनी फंक्शन आउटसाईड दिस क्लास स्कोप वी हॅव टू यूज स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. ओके, पण या केसमध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही एखादं फंक्शन फ्रेंड म्हणून डिक्लेअर केलात तर तुम्हाला त्याची डेफिनेशन देताना आउटसाईड दी क्लास जर तुम्ही ते डिफाईन करत असाल तर तुम्हाला तिथे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरावा लागत नाही. हा एक रूल आहे फ्रेंड फंक्शनचा, तो कायम लक्षात ठेवा. जरी आपण फ्रेंड फंक्शन क्लासच्या आउटसाईड दी क्लास स्कोप काय करत असलो डिफाईन करत असलो तरी त्याच्यासाठी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरावा लागत नाही. तुम्हाला डायरेक्ट काय लिहायचं आहे रिटर्न टाईप म्हणजे जो काही रिटर्न टाईप असेल तो लिहिणार तुम्ही इथे. त्याच्यानंतर फ्रेंड फंक्शनचं नाव लिहिणार आणि त्याचं काय लिहिणार पॅरामीटर्स जे काय आहेत ते तुम्ही जे असतील ते तुम्ही काय करणार आहात डिक्लेअर करणार आहात आणि त्या फ्रेंड फंक्शनची काय लिहिणार बॉडी लिहिणार आहात. ओके, बॉडी म्हणजे त्याचा स्कोप. ओपनिंग कर्ली ब्रॅकेट आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्ये जे काही त्या पर्टिक्युलर फंक्शनने ऑपरेशन परफॉर्म केलं पाहिजे हे तुम्ही त्याच्या बॉडीमध्ये लिहिता. ओके,
सो हे झालं बेसिक फ्रेंड फंक्शनबद्दल. ओके, आता आपण बघणार आहोत एक्सरसाइज. ओके, या पर्टिक्युलर एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला त्यांनी दोन एक्सरसाइज दिल्या आहेत. ओके, दे हॅव मेन्शन दॅट अटेंड क्वेश्चन 1 or 2. सो जो काही रिपीटेडली विचारलेला क्वेश्चन आहे तो आपण काय करणार आहोत, सिलेक्ट करणार आहोत. सो राईट अ C++ प्रोग्राम टू स्वॅप द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स युजिंग फ्रेंड फंक्शन. सो हा जो काही एक्सरसाइज आहे तो आपण आता काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. ओके, त्यासाठी आपल्याला आपल्या टर्बो सीमध्ये जायची गरज आहे. सो मी टर्बो सी याचं काय आहे, जे काही नेम आहे पर्टिक्युलर प्रोग्रामचं ते काय मी तिथे काय केलं आहे, मेन्शन केलेलं आहे. सो आपण डायरेक्टली काय करूया, प्रोग्राम करायला स्टार्ट करूया. जसं मी तुम्हाला प्रिव्हियसली मेन्शन केलेलं आहे की आपण काय करतो, कसं सेव्ह करतो, तसं मी एक्सपेरिमेंट नंबर 8.cpp या नावाने हा काय केला, हा प्रोग्राम सेव्ह करून ठेवलेला आहे. अगेन मी त्याचं जे काय जो काही फंक्शनचं जे प्रोग्रामचं जे काही नाव आहे ते काय आपण कमेंटमध्ये दिलं आहे. सो फर्स्ट थिंग आपल्याला 2 हेडर फाईल्स लागणार आहेत. सो हेडर फाईल्स आपण इन्क्लूड करून घेऊया. #include IOStream. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की OOPसाठी आपण किंवा C++मध्ये आपण काय यूज करतो, IOStream यूज करतो. सेकंड आहे #include conio.h. देन अगेन आता हे जे काही फंक्शन आहे ते आपलं काय आहे, क्लासमध्ये डिफाईन करणार आहोत ना आपण. फ्रेंड फंक्शन इज रिलेटेड टू क्लास. दॅट्स वाय आपल्याला काय करावं लागेल, एक क्लास क्रिएट करावं लागेल. सो मी इथे एक क्लास क्रिएट करते. सो क्लास क्रिएट करण्यासाठी मी क्लास कीवर्ड वापरला. त्याच्यानंतर आपण क्लासचे एक नाव देऊया, कन्सिडर करा ABC. ओके, तुम्हाला जे काही नाव द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. सो क्लास डिफाईन केल्यानंतर मी पहिल्यांदा त्याचा स्कोप काय करते, डिफाईन करून घेते. ओके, अगेन आपल्याला काय लागेल, 2 व्हेरिएबल्स लागतील, कारण का आपल्याला त्याने काय म्हटलं, आपल्याला 2 व्हेरिएबल्स काय करायचे आहे, व्हॅल्यूज ऑफ. ओके, इथे 2 व्हेरिएबल्स आहेत, सॉरी मी मेन्शन करायला विसरले. सो व्हॅल्यूज ऑफ 2 व्हेरिएबल्स. ओके, सो त्याने काय म्हटलं, आपल्याला 2 व्हेरिएबल्स वापरायचे. त्याच्यासाठी मी 2 नावं घेते, M आणि N. ओके, तुम्ही काहीही घेऊ शकता. ओके, मला हे काय ठेवायचं आहे, प्रायव्हेट ठेवायचं आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट सेक्शन जो काय असणार आहे तो मी पब्लिक म्हणून डिक्लेअर करणार. मला प्रत्येक वेळी प्रायव्हेट लिहायची गरज नाही आहे. जो डेटा तुम्हाला प्रायव्हेट ठेवायचा आहे तो क्लासच्या स्टार्टिंगला ठेवायचा. तो डेटा त्याच्यानंतर आपण काय करतो, पब्लिक एक ॲक्सेस स्पेसिफायर वापरतो. ओके, सो डायरेक्टली मी इथे काय घेते, void get डेटा घेते. आपण डायरेक्टली काय करूया, युजरकडून M आणि Nच्या व्हॅल्यू मला हव्या आहेत. सो मी इथे void get डेटा नावाचं फंक्शन घेतलं. ओके, त्याचा स्कोप डिफाईन करून घेतला आणि आता तिथे आपण काय करूया, एक स्टेटमेंट देऊया, cout एंटर द व्हॅल्यूज ऑफ M and N. एंटर व्हॅल्यूज ऑफ M and N. ओके, सो एंडेल दिलं इथे. ओके, आता आपण 2 व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करून घ्या. सो सीन वापरलं, पहिली व्हॅल्यू Mमध्ये स्टोअर होईल, दुसरी व्हॅल्यू N ह्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. ओके, सो आता आपला इथे void get डेटा हे फंक्शन काय झालं आहे, क्लोज झालं आहे. आता जो डेटा घेतला आहे तो डिस्प्ले करायला पाहिजे. सो नेक्स्ट फंक्शन मी घेते आहे void display. ओके, डिस्प्ले फंक्शन घेतलं, अगेन त्याचा स्कोप डिफाईन केला. डिस्प्लेमध्ये आपण काही करणार नाही आहोत, आपण सिम्पली काय करणार आहोत, M आणि Nच्या व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत. सो मी इथे cout स्टेटमेंट वापरते, डबल कोडमध्ये व्हॅल्यू ऑफ M व्हॅल्यू कुठे स्टोअर आहे तर Mमध्ये स्टोअर आहे. सो इथे कॉल केलं, अगेन एंड ऑफ लाईन देऊया. सिमिलरली आपण Nची व्हॅल्यू पण काय करणार आहोत, डिस्प्ले करून घेणार आहोत. सो अगेन मी लिहिते व्हॅल्यू ऑफ N. अगेन व्हॅल्यू कुठे स्टोअर आहे तर आपल्या N या व्हेरिएबलमध्ये. सो N कॉल केलं अँड देन एंडेड. ओके, इथे आपलं काय झालं आहे, डिस्प्ले फंक्शन काय झालं आहे, क्लोज झालेलं आहे. ओके, सो नेक्स्ट थिंग आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला ते एक फंक्शन घ्यावं लागेल, कारण आपण फ्रेंड फंक्शनने काय करणार आहोत ते कॉल करणार आहोत. सो इथे आपण डिस्प्ले फंक्शनच्या बाहेर येऊया आणि आता आपण इथे एक
कीवर्ड वापरूया. सो मला फ्रेंड डिक्लेअर करायचं होतं म्हणून मी दिलेलं फ्रेंड. ओके, कीवर्ड असतात ते व्हाईटमध्ये दिसतात बघा. फ्रेंड हा काय कीवर्ड आहे. सो स्वॅप करणार आहोत आपण म्हणून मी स्वॅप नावाचं फंक्शन घेतलं. ओके, आणि त्याच्यानंतर इथे लिहूया आपल्याला काय द्यावं लागतं इथे ABC म्हणजे जो काही क्लासचं नाव आहे ते क्लासचं नाव अँड आपल्याला एक ॲम्परसँड किंवा ॲड्रेस ऑफ ऑपरेटर वापरावा लागतो. आणि इथे तुम्हाला काय द्यायचं आहे सेमिकोलॉन द्यायचं आहे बिकॉज वी आर हिअर डिक्लेअरिंग. आपण फक्त डिक्लेअर करतो. ओके, सो आता आपली क्लास क्लोज झालेला आहे. सगळं काही डिक्लेअर करून झालं आहे क्लासमध्ये. आता आपण काय करूया की जे काही आपलं फंक्शन आहे स्वॅप फंक्शन ते काय करणार आहोत आपण डिफाईन करणार आहोत. सो इथे एक फक्त काय राहिलं आहे रिटर्न टाईप द्यायचं राहिलं आहे. सो इथे येणार वॉइड फ्रेंड वॉइड स्वॅप. ओके, सो आता आपण काय क्लास आपला क्लोज झालेला आहे. आता आपल्याला ते स्वॅप फंक्शन काय करायचं आहे डिफाईन करायचं. सो अकॉर्डिंग टू डेफिनेशन आपल्याला पहिल्यांदा काय लिहावं लागणार रिटर्न टाईप देन जे काही फंक्शन आहे त्या फंक्शनचं नाव अँड देन पॅरामीटर लिस्ट. ओके, पॅरामीटर लिस्ट येताना आपल्याला अगेन आपल्या क्लासचं नाव लागणार आहे. सो इथे मी क्लासचं नाव इथे ABC. ओके, आणि आता इथे ॲम्परसँड साईन वापरला आहे त्याच्याबरोबर एक मी व्हेरिएबल डिक्लेअर करते A. ओके, ए इथे काय केलं आहे हा क्लासचा ऑब्जेक्ट कॉल केला आहे. कायम लक्षात ठेवायचं जेव्हा आपण फ्रेंड फंक्शन वगैरे वापरतो तेव्हा आपल्याला त्याला ॲज अ पॅरामीटर म्हणून क्लासचा एक ऑब्जेक्ट पास करावा लागतो. सो इथे जो काही ABC ॲम्परसँड A आहे हिअर A इज नथिंग बट दी ऑब्जेक्ट ऑफ क्लास ABC. ओके, सो आता आपण त्याचा स्कोप डिफाईन करूया. सो इथे आता मी एक व्हेरिएबल घेते इंटीजर टेम्प नावाचं. तुम्हाला स्वॅपिंगचा प्रोग्राम झाला असेल DSGमध्ये किंवा प्रिवियस तुम्ही जे काही डेटा स्ट्रक्चर शिकत होता त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये हा स्वॅपिंग झाला असेल किंवा सॉर्टिंग प्रोग्राम आपण बबल सॉर्ट वगैरे बघितलं. सेम तसंच करणार आहोत. आपण एक टेम्प नावाचं व्हेरिएबल घेणार आहोत. की आपण सिम्पल ठेवूया. सो टेम्प नावाचं एक व्हेरिएबल घेतलं. आता या टेम्पमध्ये मी काय काय स्टोअर करते बघा. टेम्पमध्ये मी पहिल्यांदा काय केलं A. ओके, मला एमची व्हॅल्यू काय करायची आहे टेम्पमध्ये स्टोअर करायची आहे. अगेन आपण फ्रेंड फंक्शन यूज करतो त्याच्यामुळे डायरेक्टली आपण क्लासच्या मेंबर फंक्शनला किंवा मेंबर व्हेरिएबलला ॲक्सेस करू शकत नाही. सो ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला क्लासचा ऑब्जेक्ट अलॉंग विथ डॉट मेंबरशिप ऑपरेटर काय करावा लागतो वापरावा लागतो. सो जर मला सिम्पली आपण काय करणार होतो इथे बघा कमेंटमध्ये मला काय स्टोअर करायचं होतं टेम्प या व्हेरिएबलमध्ये एमची व्हॅल्यू म्हणजे एमची जी काय पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे ती स्टोअर करायची होती. नॉर्मली जर आपण फ्रेंड फंक्शन न वापरता केलं असता तर जी काही मी कमेंट दिली आहे इथे ओके ही जी काही कमेंट आहे मी अशी लिहिली असते. बट हिअर वी आर युजिंग फ्रेंड फंक्शन. सो फ्रेंड फंक्शनने जर ॲक्सेस करायचं असेल पर्टिक्युलर क्लासला तर तुम्हाला तिथे त्या क्लासचा ऑब्जेक्ट बघा इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे ॲड्रेस ऑफ ए म्हणजे हिअर ए इज नथिंग बट ऑब्जेक्ट जसं मी तुम्हाला प्रिव्हियसली सांगितलं. सो तो ए म्हणजे जो त्या पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट अलॉंग विथ डॉट मेंबरशिप ऑपरेटर म्हणजे तुम्हाला इथे काय वापरायचं आहे डॉट वापरायचं आहे आणि एम. ओके, सो अगेन आता आपण काय केलं टेम्प या व्हेरिएबलमध्ये काय केलं एमची व्हॅल्यू स्टोअर केली. पुढचं स्टेटमेंट बघा पुढच्या स्टेटमेंटवर सगळं काय आहे डिपेंड आहे सॉर्टिंग. सो A.M इज इक्वल टू आपण काय केलं एन म्हणजे एममध्ये आपण काय स्टोअर करतोय एनची व्हॅल्यू करतो म्हणजे A.M इज इक्वल टू A.N. मग ह्या दोन स्टेटमेंटवरून आपण काय लिहू शकतो की A.N इज इक्वल टू टेम्प. ओके, बघा पहिल्यांदा आपण काय केलं ओके हे जरासं थोडंसं बघा हे हा जो काय पार्ट आहे इथे मी जो लिहिला आहे टेम्प व्हेरिएबल वापरून तो तुम्हाला ह्याला आपण बबल सॉर्टिंग म्हणतो. पण काय करतो एक लोकेशन घेतो. ओके, पहिल्यांदा काय करतो त्या पर्टिक्युलर जे काही आपलं व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलमध्ये पहिली व्हॅल्यू ठेवतो. मग पहिली व्हॅल्यू त्याच्यातून उचलून आता मी A.Mची व्हॅल्यू मी टेम्पमध्ये ठेवली. ओके, सो माझी जी काही A.Mची इकडची जी काय व्हॅल्यू आहे ती काय होणार एम्प्टी होणार. सो त्याच्यामध्ये मी काय असाइन करते A.Nची व्हॅल्यू असाइन करते. मग आता या दोन स्टेटमेंटवरून आपण काय मेन्शन करू शकतो बेसिक मॅथ्सचा रूल आहे दोघांच्या व्हॅल्यू सेम आहेत बघा टेम्प इज इक्वल टू A.M इज इक्वल टू A.N. मग आपण जर A.N इज इक्वल टू टेम्प असं लिहिलं तरी काय होणार ते मॅथमॅटिकली करेक्ट आहे स्टेटमेंट. ओके, सो आता आपण इथे आपलं फ्रेंड फंक्शन क्लोज करूया. ओके, फ्रेंड फंक्शन क्लोज करून झाल्यानंतर आपल्याला आता सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन लिहायचं आहे ते म्हणजे आपलं मेन फंक्शन. ओके, सो मेन फंक्शन इथे डिफाईन केलं. ओके, कारण आपल्याला माहिती आहे की प्रोग्रामची स्टार्टिंग नेहमी कुठून होते मेन फंक्शनमध्ये. मेन फंक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे सिम्पल आहे की आपल्याला काय करायचं आहे क्लासचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. सो मी इथे
A1 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करते. ओके, सो क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. क्लिअर स्क्रीन देऊया. क्लिअर स्क्रीन दिलं नंतर आपण काय करूया, ए डॉट गेट डेटा असे फंक्शन कॉल करूया. म्हणजे सॉरी, A1 डॉट गेट डेटा फंक्शन कॉल करूया. कारण का पहिला एक्झिक्यूट काय व्हायला पाहिजे, आपल्याला युजरला सांगायचं आहे की एम आणि एनची व्हॅल्यू काय करा, एंटर करा. त्याच्यानंतर आपण एक काय करूया, एक स्टेटमेंट देऊया, बिफोर स्वॅपिंग अँड आफ्टर स्वॅपिंग. ओके, सो इथे मी एक स्टेटमेंट देते, बिफोर स्वॅपिंग. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खरोखरच व्हॅल्यू स्वॅप होत आहेत की नाही, की डिरेक्टली आपण नुसतं फक्त प्रोग्रॅमिंग केलं. सो इथे आपण इथे हँडल देऊया. ओके, त्याच्यानंतर आता आपण कॉल करूया A1 डॉट डिस्प्ले. ओके, त्याच्यानंतर परत एक स्टेटमेंट देऊया, सी आउट आफ्टर स्वॅपिंग. आफ्टर स्वॅपिंग. ओके, सो इथे लिहूया एंड ऑफ लाईनच्या जागी तुम्ही स्लॅश इन वापरू शकता. ओके, आता आपण काय करूया, ए डॉट डिस्प्ले कॉल करूया. ए डॉट डिस्प्ले म्हणजे ते इथे आपण काय करतोय, फ्रेंड फंक्शन कॉल करतोय. ओके, पण फ्रेंड फंक्शन कॉल करायच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, स्वॅप फंक्शन कॉल करावं लागेल. सो स्वॅप आहे तसं लिहायचं आणि इथे तुम्हाला ऑब्जेक्ट पाठवायचं आहे ए. ओके, स्वॅपमध्ये आता आपण काय वापरलं आहे बघा, स्वॅप हे फंक्शन कॉल करायचं आहे. अगेन फ्रेंड फंक्शन डिफाईन केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागत नाही, त्याला ऑब्जेक्टने कॉल करावं लागत नाही. असं स्वॅप फंक्शन लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये जो ऑब्जेक्ट आहे तो तुम्हाला तिथे काय करावं लागेल, द्यावा लागेल. त्याच्यानंतर आपण काय केलं, डिस्प्ले फंक्शन कॉल केलं आणि आता गेट CH फंक्शन कॉल करू. ओके, सो मी F2 करून घेते प्रोग्रॅम. बघूया आता आपण Alt F9 करूया, एरर्स आहेत का. ओके, 1 एरर आहे, अनडिफाईन्ड सिम्बॉल ए. ओके, A1, A दोन्ही ऑब्जेक्ट क्लिअर करून बघूया. येस, आता बघूया ऑल्ट F9 एरर्स गेल्या आहेत. ओके, तो एरर कशामुळे आलेला, कारण तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी A1 नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आणि मी ए नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करायला विसरलेला, त्याच्यामुळे तिथे तो काय आला, एरर आलेला. ओके, आता आपण कंट्रोल F9 करून बघूया. ओके, व्हॅल्यूज ऑफ एम अँड एन. सो पहिल्यांदा मी व्हॅल्यू देते एमची 10 आणि याची व्हॅल्यू येते 45. ओके, 10 आणि 40. स्वॅप फंक्शनला थोडासा प्रॉब्लेम आहे, बघूया काय प्रॉब्लेम आहे तो. स्वॅप फंक्शनला काही प्रॉब्लेम आहे बघूया. ओके, बघूया काय प्रॉब्लेम आहे तो. ओके, बघूया काय एरर होत होता तो. सो आता आपण आता एक चेंज करून बघूया. इन्स्टेड ऑफ A1 आपण फक्त एकच ऑब्जेक्ट वापरूया. हा चेंज करून आपला एंड रिझल्ट येतो काय बघूया.
ओके. सो मी दोन ऑब्जेक्ट वापरत होते. ओके. सो मी आता काय केलं, सध्या एकच ऑब्जेक्ट वापरलं आहे, कारण इथे बघा वरती आपण इथे काय करतोय, इथे आपण काय करतोय, एकच ऑब्जेक्ट वापरतोय. ओके. सो इथे आपण जर ए हा ऑब्जेक्ट क्रिएट केला इथे ऑलरेडी, सो आपण त्याच ऑब्जेक्टने काय करायला पाहिजे, सगळा डेटा परत कॉल केला पाहिजे. सो मी जे काही चेंजेस केले त्याच्यामुळे मी आता काय करते, सेव्ह केला डेटा, कंपाईल करून बघूया की त्याच्यानंतर बघूया. आता आपण पहिली एमची व्हॅल्यू एंटर करते 10, दुसरी 2. बघूया काय येतं का. बिफोर स्वॅपिंग व्हॅल्यू काय होती एमची 10 आणि आफ्टर स्वॅपिंग बिफोर स्वॅपिंग काय होती एन. सो आफ्टर स्वॅपिंग काय आली, एमची व्हॅल्यू 10 होती ती झाली 2 आणि एनची व्हॅल्यू 2 होती ती झाली 10. ओके. इथे आता आपण अजून दुसऱ्या व्हॅल्यूज घेऊन एकदा परत बघूया. तर मी रँडम मोठी व्हॅल्यू घेते. ओके. 90 घेऊन बघूया, एंटर, आणि दुसरा घ्या 102. सो हा प्रोग्राम सगळ्या व्हॅल्यूजवर काय होतो आहे, वर्कआउट करतो. ओके. मगाशी जो काही एरर येत होता तो एरर कशामुळे येत होता, तर इथे आपण जो काही ऑब्जेक्ट क्रिएट केलेला ए नावाचा, ओके, त्याच ऑब्जेक्टने आपण काय केला पाहिजे होता, क्लासचा सगळा डेटा कॉल केला पाहिजे होता. आपण काय करत होतो इथे ए आणि A1 असे दोन ऑब्जेक्ट घेत होतो आणि त्या दोन ऑब्जेक्टमुळे आपण काय करतो, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ऑब्जेक्टने कॉलिंग होत असल्यामुळे तिथे गार्बेज व्हॅल्यू काय होती, स्टोअर झालेली. ओके. परत लक्षात ठेवा, जर तुम्हाला ते फ्रेंड फंक्शन कॉल करायचं होतं तेव्हा तुम्हाला काय करावं लागणार, कुठचाही डॉट मेंबरशिप ऑपरेटर वापरावा नाही लागला. फक्त स्वॅप हेअर्स म्हणजे त्या पर्टिक्युलर फंक्शनचं नाव दिलं आहे आणि इन पॅरेंथिसिस कुठच्या ऑब्जेक्टने तुम्हाला ते फंक्शन कॉल करायचं आहे त्या ऑब्जेक्टचं आपण काय केले आहे, नाव दिलं आहे. ओके. सो हा झाला तुमचा फ्रेंड फंक्शनचा प्रोग्राम.